बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीचे तत्कालीन सरकार पाडण्यासाठी समित कदम यांच्यामार्फत आपल्यावर दबाव टाकल्याचे आरोप केले आहेत। यामुळे अवघ्या राज्याचं राजकारण तापलं असून समित कदम नेमके कोण आहेत याचीही चर्चा रंगली आहे। समित कदम हे सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। ते जनस्वराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष आहेत। 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा 6वा मित्रपक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाला 2 महत्त्वाची पदे दिली होती। त्यात समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्षपद तर कर्णसिंह गायकवाड यांना यंत्रमाग महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते। या नियुक्तीमुळे समित कदम यांचा राजकीय वर्तुळातील वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता। आमदार विनय कोरे यांच्यासोबत काम करणारे समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात। त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही, पण आगामी विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत। काही दिवसांपूर्वी मिरजेत तशी बॅनरबाजीही झाली होती। सरकारने समित यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती, त्यामुळे त्यांना आगामी काळात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही असल्याचं सांगितलं जात आहे। समित कदम यांच्यावर अनेक आरोप आहेत, अनेक वाद त्यांच्याभोवती फिरत असतात। त्यात आता अनिल देशमुख यांनी केलेल्या गंभीर आरोपांची भर पडली आहे। पण समित कदम यांनी देशमुखांचे आरोप सूडबुद्धीचे असल्याचा दावा करत फेटाळून लावले आहेत। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले। यानंतर आता भाजपकडून देशमुख यांना जोरदार प्रतिआव्हान देण्यात आलं आहे। आमच्याकडेही पुरावे आहेत, 3 तासात तुमचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांना दिला आहे। फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं अनिल बाबू, असं म्हणत त्यांनी एक फोटोही ट्विट केला आहे। त्यामुळे राज्यात आता या प्रकरणी फोटोवार रंगल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं अनिल बाबू, यात कसला आला पराक्रम। महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखी कोणासोबत असेल? अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे का देत नाहीत? त्यानंतरच्या 3 तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे। त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे। विशेष म्हणजे चित्रा वाघ यांनी समित कदम यांचा शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे। दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही देशमुखांच्या या आरोपांना दुजोरा देत फडणवीसांवर आरोप केले आहेत। ते म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे, मी आरोप म्हणणार नाही तर खुलासा म्हणेन, कारण आरोप हवेत होत असतात। अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थी पाठवला आणि त्या मध्यस्थीने अनिल देशमुख यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 ॲफिडेव्हिट देतो, त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा, त्यानंतर तुमच्यावर जी ईडी आणि सीबीआयची जी कारवाई होत आहे त्यामधून आम्ही तुम्हाला वाचवू, तुम्हाला अटक होणार नाही, अशा प्रकारचा इशारा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने झाला, असा दावा राऊतांनी केला आहे। मनोज जरांगे पाटील यांना आता तरी कळले असेल, समाजाला आरक्षण न देण्यामागे कोण आहे, असा प्रश्न भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला। राज्यात असंतोष पसरवण्याचं काम शरद पवार करतात, असा आरोप देखील त्यांनी केला। राज्यविरोधी बोलणाऱ्या विद्वानांना शरद पवार यांची शिकवण असते। मनोज जरांगे पाटील यांना आता तरी कळलं असेल, समाजाला आरक्षण न देण्यामागे कोण आहे, असं देखील लाड म्हणाले। मनोज जरांगे यांना विनंती आहे की संपूर्ण समाज एकत्र करूया आणि बारामतीला एक मोर्चा काढूया, मुंबईत मातोश्रीवर एक मोर्चा काढूया, काँग्रेसच्या टिळक भवनावर एक मोर्चा काढूया, असे आवाहन देखील त्यांनी केलं। आता खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांना सत्य परिस्थिती समजायला लागली असेल, असंही मला वाटतं। मागच्या 15 ते 20 दिवसांपासून आम्ही मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करत होतो, मात्र त्यांना आम्ही वाद करत असल्याचं वाटत होतं। आज त्यांच्या डोळ्यासमोर सत्य परिस्थिती आली आहे। शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते प्राध्यापक हाके आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्र बसवून चर्चा करा, असं पवारांनी सांगितलं आहे। शरद पवार सातत्याने 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचं लाड यांनी म्हटलं आहे। तसेच एका समाजाला दुसऱ्या समाजापासून दूर ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण देखील चुकीचं आहे, हे समाजामध्ये पसरवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आणि यामधूनच वाद उभे राहतात। काही लोक राज्यविरोधी कारवाई करण्यासाठी उभे राहतात। ते लोक जरी बोलत असले तरी ती शिकवणी शरद पवार यांचीच असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे। या संपूर्ण आरक्षण न देण्याच्या षडयंत्राच्या मागचा रावण कोण, हे आता मनोज जरांगे पाटील यांना समजलं असेल, असं देखील प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे। यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रकरणे एकत्र ऐकून निर्णय घेऊ असं म्हटलं आहे।
म्हणजेच एकाच दिवशी या दोन्ही पक्षांची सुनावणी होणार आहे। तसेच न्यायालयाने चारही पक्षांच्या बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत। 8 दिवसात आपली बाजू मांडण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत। दरम्यान आता ज्यावेळी शिवसेनेची सुनावणी होणार असेल त्या दिवशी राष्ट्रवादीचीही सुनावणी होईल। शिवसेनेची सुनावणी ही सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दोन्ही सुनावण्या पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात 23 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार होती। मात्र नीट परीक्षेतील सुनावणी दिवसभर सुरू राहिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नव्हती। त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पुढील सुनावणीत कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं। त्यामुळे शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे, तर ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। अजित पवार आणि शरद पवार गटाने एकमेकांचे आमदार अपात्र करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे सोपवला आहे। त्याविरोधात शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेऊन आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे। महाराष्ट्रात प्रत्येक पक्षातील नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्याचा आता प्रघातच पडला आहे। मोठ्या राजकीय पक्षात तर एकापेक्षा जास्त भावी मुख्यमंत्री असल्याचं दिसून येत आहे। मात्र आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत। ते आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती आहेत। या दरम्यान सोलापूरमधील 7 रस्ता परिसरात बच्चू कडू यांचे बॅनर झळकले असून यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे। राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चुरस दिसत असली तरी आगामी काळात वंचित बहुजन आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। त्यातच आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या जो मान्य करेल त्याच्यासोबत आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता बच्चू कडू महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीसोबत जाणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। त्यातच आता बच्चू कडू यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्यामुळे हा आता राजकीय वर्तुळात चांगला चर्चेचा विषय ठरला आहे। बच्चू कडू यांनी स्वतः तिसरी आघाडी उभी करण्याचा विचार व्यक्त केला होता। त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष 9 ऑगस्ट रोजी तिसरी आघाडी म्हणून घोषणा करणार की महायुतीसोबत राहणार याबाबतचा निर्णय घेणार आहेत। आमचे 16 मुद्दे आहेत, जे ते 16 मुद्दे मान्य करतील त्याला आमचा पाठिंबा असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं। बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेऊ असं देखील बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे। मराठा आरक्षणावर पवारांची भूमिका काय, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। त्यांची भूमिका काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे असं भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। तसेच मनोज जरांगे यांनी जे बोलले ते केलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत। रविवारीच पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत आमदारकीची शपथ घेतली। त्यानंतर आज बीडच्या भगवान गडावरून पंकजा मुंडे यांचा दौरा सुरू होणार आहे। तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नुकतीच मराठा आरक्षणाबाबत विरोधकांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती। याबाबत पंकजा मुंडे यांनीही शरद पवारांची भूमिका काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता असल्याचं म्हटलं आहे। त्या म्हणाल्या, राज्यात सध्या मराठा आरक्षणाविषयी सुरू असलेल्या परिस्थितीविषयी शरद पवारांना काय वाटतं ते त्यांनी मांडलं पाहिजे। पवारांनी त्यांची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करायला हवी। पवारांची आरक्षणाविषयीची भूमिका काय आहे याबद्दल महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे। शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास येत्या विधानसभेत 288 उमेदवार उभे करणार किंवा पाडणार असा इशारा दिला आहे। यावरून त्या म्हणाल्या, कोणीही व्यक्ती कितीही बोललं, जोपर्यंत एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत त्यात काहीही तथ्य नाही। बोलायला आपण काहीही बोलू शकतो, पण ते करणं महत्त्वाचं आहे। ते करतील तेव्हा मी यावर प्रतिक्रिया देईल असंही त्या म्हणाल्या। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगली घडवण्याची भाषा केली जात आहे। हा तर देवेंद्र फडणवीस यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे। ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलंय। बावनकुळे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवण्याची भाषा शरद पवार यांच्याकडून केली जात आहे, हे योग्य नाही। मात्र जनता सुज्ञ आहे। महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही। पण काही लोक समाजात तेढ निर्माण करून अशी काही आंदोलनं निर्माण करत आहेत। समाजाला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करत आहेत असा आरोप बावनकुळे यांनी केलाय। तसेच पुढे ते म्हणाले, राज्यात वेगवेगळी आंदोलनं तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा। शरद पवार यांनी दंगल घडवण्याची भाषा का केली, त्यांच्या मनात काय आहे ते मला माहीत नाही।
मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे नेते गेले नाहीत. काँग्रेसकडून या मुद्द्यावर बाहेर बोलवून राजकारण केलं जातं. काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करून वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच मनोज जरांगे आणि फडणवीस यांचे भाषण नकली असल्याचं म्हटलं होतं. याबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलत असतील. देवेंद्र फडणवीस यांना खलनायक केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, पण लोक सुज्ञ आहेत असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. सुमित कदमचा आरएसएस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खलनायक असा उल्लेख केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी काही दिवसांपूर्वीच धक्कादायक दावा करताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपने दबाव आणल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांनी फडणवीसांनी पाठवलेल्या व्यक्तीचं नाव समित कदम असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर आता समित कदम यांनी पुढे येत त्यावेळी काय घडलं होतं याबद्दल खुलासा केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकरणी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे, मी आरोप म्हणणार नाही तर खुलासा म्हणेल, कारण आरोप हवेत होत असतात. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थी पाठवला आणि त्या मध्यस्थीने अनिल देशमुख यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 ॲफिडेव्हिट देतो. त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा. त्यानंतर तुमच्यावर जी ईडी कारवाई आणि सीबीआयची जी कारवाई होत आहे त्यामधून आम्ही तुम्हाला वाचवू, तुम्हाला अटक होणार नाही, अशा प्रकारचा इशारा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने झाला असा दावा राऊतांनी केला आहे. तसेच राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा सदगृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार भेटत राहिला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा असे अनिल देशमुख यांना सांगण्यात आलं होतं. यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना वारंवार खलनायक म्हणतो. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाही ते तुरुंगात गेले, आमच्यासारखे आणि जे झुकले व घाबरले ते भाजपात गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला.